गटारी अमावस्येची माहिती. गटारी अमावस्या, ज्याला शास्त्रोक्त भाषेत गतहारी अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हणतात, हा प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा एक पारंपरिक दिवस आहे. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी ही अमावस्या येते आणि याच्या दुसऱ्या दिवसापासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होते. या दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि त्यामागील वैज्ञानिक कारणे खालीलप्रमाणे आहेत. 1. गटारी शब्दाचा खरा अर्थ आणि इतिहास. मूळ नाव गतहारी. हिंदू संस्कृतीत गटारी असा कोणताही शब्द नाही. हा शब्द मूळ संस्कृत शब्द गत आहार, गतहारी चा अपभ्रंश आहे. अर्थ: गत म्हणजे गेलेला किंवा सोडलेला आणि आहार म्हणजे जेवण, म्हणजेच ज्या आहाराचा पुढील महिनाभरासाठी त्याग करायचा आहे तो दिवस. अपभ्रंश कसा झाला? काळाच्या ओघात बोलीभाषेत गतहारीचा उच्चार बदलून गटारी असा झाला आणि अनेकांनी त्याचा संबंध चुकीच्या पद्धतीने गटाराशी जोडला. 2. धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व. दीप अमावस्या, दिव्यांची पूजा. धार्मिकदृष्ट्या या दिवसाला दीप अमावस्या म्हणतात. श्रावण महिन्यात अनेक व्रतवैकल्ये आणि सण असतात. त्यांची सुरुवात करण्यापूर्वी या दिवशी घरातील सर्व दिवे, समया स्वच्छ घासून पुसून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. गोड नैवेद्य. पारंपरिक कुटुंबांमध्ये या दिवशी गुळाचे आणि कणकेचे उकडलेले दिवे किंवा पुरणाचे दिवे करून देवापुढे ठेवले जातात. मांसाहाराची मेजवानी. श्रावण महिनाभर अनेक लोक मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करतात. त्यामुळे महिनाभराचे पथ्य पाळण्यापूर्वी आषाढाच्या शेवटच्या दिवशी लोक आवडीच्या मांसाहारी जेवणावर चिकन, मटण, मासे यथेच्छ ताव मारतात. 3. वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक कारणे. श्रावण महिन्यात मांसाहार बंद करण्यामागे केवळ धार्मिकच नाही तर अत्यंत महत्त्वाचे वैज्ञानिक आधार आहेत. कमकुवत पचनशक्ती. श्रावणात पावसाचा जोर वाढतो, आकाश ढगाळ असते आणि हवा कुंद असते. अशा वातावरणात मानवी शरीराची जठराग्नी, पचनशक्ती मंदावते. त्यामुळे जड आणि तेलकट मांसाहारी अन्न पचायला कठीण जाते. प्राण्यांचा प्रजननाचा काळ. पावसाळा हा जलचर, मासे आणि इतर प्राण्यांचा प्रजननाचा काळ असतो. या काळात मासेमारी किंवा प्राण्यांची हत्या केल्यास निसर्गाचे चक्र बिघडू शकते. म्हणूनच हा काळ संयमाचा मानला जातो. रोगराईची शक्यता. पावसाळ्यात जनावरांना विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे त्यांचे मांस खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. थोडक्यात सांगायचे तर गटारी अमावस्या हा मद्यपान करून धुंद होण्याचा दिवस नसून निसर्गाच्या चक्राचा आदर करत पुढील 4 महिने आहारावर आणि मनावर संयम ठेवण्याची मानसिक तयारी करण्याचा दिवस आहे. धन्यवाद. तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील मराठी बोधकथा तसेच वेगवेगळी माहिती तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. मनापासून खूप खूप धन्यवाद.